दाखवली दाखवली याचं कारण आहे ज्या दिवशी तुम्ही म्हणजे 26 ऑगस्ट 2024 ला तुम्ही घोषणा केली की 29 तारखेला मी उपोषण करणार आहे। तिथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांनी सांगितलं दादा तुम्ही उपोषण करू नका, तुमच्या तब्येतीसाठी ते चांगलं नाही, पण तरी सुद्धा तुम्ही उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे। तुमची काळजी सगळ्यांना वाटते, पण प्रश्न हा आहे की तुम्हाला आज उपोषणाच्या भूमिकेपर्यंत का यावं लागलं? तुमच्यावर ही वेळ आली की आणली गेली? शेवटी काय असतं बघा, तुम्ही पहिलाच प्रश्न असा विचारला की आता त्या प्रश्नाचं उत्तर देणं मला जड जातं, कारण शेवटी ज्या समाजाला मी खरोखर नाही मायबाप मानलं ना, मग मुलगा म्हणून काम करतो मी। त्यावेळेस समाजाचं एक प्रेम आहे, एक माया आहे की बाबा तुम्ही उपोषणाला नाही बसायला पाहिजे। पण मी माझ्या समाजाला मायबापाला समोर ठेवून सत्य सांगतो की मी माझ्या स्वार्थासाठी नाही करत, मी माझ्या समाजाच्या स्वार्थासाठी करतोय। माझा समाज मोठा व्हावा म्हणून मी करतोय। मला पण कोणी नाही आहे असं मी वागतोय ना। माझा समाजच माझ्यासाठी सगळं आहे। परिवार माझा समाज आहे, कुटुंब हे माझं समाजच आहे। माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षणापासून खूप अडचणी यायला लागल्या, त्यामुळं मला नाविलाजानं उपोषणाला बसावं लागतं। समाजाचा मात्र विरोध आहे की तुम्ही बसू नका, तुमची गरज आहे, मला 10 नंतर आरक्षण मिळालं तरी चालेल, पण तुमची आवश्यकता आहे असं समाज म्हणतो। पण ठीक आहे, ते त्यांच्या ठिकाणी भावनिक माझ्यासाठी माया करतायत, भावनिक होत आहेत, परंतु त्यांनी भावनिक होऊ नये। मी हात जोडून त्यांना सांगतो की खूप लेकरांच्या आशा आहेत आपल्या की आरक्षण मिळाल्यावर लेकरू अधिकारी होईल। खूप मायबाप वाट बघतायत, खूप गोरगरीब वाट बघतायत, कष्टकरी, शेतकरी, कामगार सगळे गोरगरीब वाट बघतात की आपलं लेकरू मोठं होईल, आणि त्यांचे स्वप्न साकार करायची जबाबदारी मुलगा म्हणून माझ्या खांद्यावर आहे। म्हणून मी माझी जीवाची बाजी पुन्हा एकदा लावतोय। जरी मरण आलं तरी या समाजासाठी येईल, बलिदान गेलं तरी या समाजासाठी जाईल, पण आपण नाही हटायचं, समाजाचं स्वप्न पूर्ण करायचं। माझं स्वप्नासाठी नाही बसत मी, माझं कुटुंब सुखी राहावं म्हणून मी नाही करत, माझा समाज सुखी राहावं, ते लेकरं सुखी राहावेत म्हणून करतोय, म्हणून मी मरायला नाही भेट। ही एक गोष्ट खरी आहे की तुम्ही विचारलं की समाजाचा उपोषणाला विरोध येतं, ते सत्य आहे। एक मायापोटी त्यांच्या घरातलं मुलगासारखं मला माझ्यावरती माया करतायत, प्रेम करतायत, म्हणून ते नको म्हणतायत, पण मी सुद्धा त्यांच्याच लेकरासाठी लढतो, हे माझ्या मायबाप समाजानं समजून घ्यावं। ठीक आहे, समाज समजून घेईल, पण या आधी तुम्ही 6 उपोषण केली आहेत। 6 उपोषणाच्या दरम्यान तुमची तब्येत काय झाली हे महाराष्ट्राने बघितलंय, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी बघितलंय, त्यामुळे कदाचित ती काळजी सगळ्यांना वाटणं स्वाभाविक आहे। पण मुद्दा असा आहे, तुम्ही सुद्धा सकाळी म्हणालात आणि त्याप्रमाणे आपल्या मराठवाड्यात एक शब्द आहे हबाडा, हा निवडणूक तोंडावर आहे, आणि या निवडणुकीच्या तोंडावर उपोषणास्त्राच्या निमित्तानं तुम्ही शेवटचा हबाडा देताय का? हा माझं स्पष्ट आणि सरळ म्हणणं आहे। मी आजपासून बोलत नाही, कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्याला उत्तर देणार नाही, ना सत्ताधाऱ्याला ना विरोधकाला। त्यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या, या भूमिकेवरती मी आलेलो आहे। तुम्ही जे म्हणताय आम्हाला म्हणजे सरकार की तुम्ही राजकीय भाषा बोलायला लागलात, अमकं बोलायला लागलात, तमकं बोलायला लागलात, ठीक आहे, मी माझ्या समाजाला साक्ष ठेवून मी आज जाहीर सांगतो आणि IBN लोकमतच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो, मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही। हे शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी समजून घ्यावा। जायचं नाही, तुम्ही म्हणताय ना आम्ही राजकीय भाषा बोलतो, एक शब्दसुद्धा बोलत नाही, मराठा समाजाला साक्ष ठेवू, पण मात्र मागण्याची अंमलबजावणी सगळे आता तुम्ही करायची। मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही म्हणून मी पुन्हा जीवाची बाजी लावून आमरण उपोषण करायलोय। आता एवढं करत असताना तुम्ही जर अंमलबजावणी आमच्या 8-9 मागण्या तुमच्याकडे दिलेल्या आहेत, मराठा आणि कुणबी एकच आहे, ही कायद्याची अंमलबजावणी करायची, 2004च्या कायद्यात दुरुस्ती करायची, 3ही गॅजेट, हैदराबाद गॅजेटचं, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी, आणि कुणबी प्रमाणपत्र नोंद ज्याची निघाली त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला प्रमाणपत्र द्यायचं, ही सुद्धा शासन निर्णय आपण घ्यायचा, सरसकट केसेस मागे घ्यायचा, आणि जे काय आणखी शिंदे समितीचा विषय आहे, हे जे बाकीचे 8-9-10 विषय आहेत ते सगळेचे सगळे सरसकट केसेस मागे राज्यातल्या घ्यायच्या, हे विषय तुम्ही अंमलबजावणी करा, राजकारणाचा शब्दसुद्धा काढत नाहीत। हे मराठा समाजाच्या साक्षीने आज सांगतोय, आणि मराठा समाज त्यांना विचारून सांगतोय, असं सरकारनं आता समजावं। पण तुम्ही जर अंमलबजावणी केली नाही तर तुम्हाला मराठा समाज प्रश्न विचारणार आहे फडणवीस साहेब आता, की आम्ही राजकीय स्टेटमेंट केलं नाही, राजकीय भाषा वापरली नाही, काही बोललो सुद्धा नाहीत, आम्हाला राजकारणात जायचं पण नव्हतं, आणि भाजपमधला सुद्धा गोरगरीब मराठा प्रश्न विचारणारे आता की तुम्ही ते उपोषणाला बसले होते राजकारणात जायचं नाही म्हणून,
तुम्हाला संधी दिली म्हणजे मी सरकारला संधी द्यायलोय, तुम्हाला संधी आता माझा जीव जाळतो पण तुम्हाला संधी आमचं देऊन टाका. मग आता जर नाही दिलं तर समाज तुम्हाला आता प्रश्न विचारणार आहे तुम्ही का दिलं नाही. म्हणजे खोटारडी तुम्ही आहेत, मराठ्यांना अडवण्याचं काम मुद्दाम तुम्ही करताय. ठीक आहे, मराठ्यांना जाणून बुजून त्रास द्यायचं काम तुम्ही करताय हे समाज तुम्हाला विचारणार आहे. आणि मग तुम्ही जर दिलं नाही तर माझ्या नावाने आता मग बॉम्बलायचं नाही अजिबात. पाडीतोय नामकं करतोय तमकं करतोय मग सांगायचं नाही पाडापाडी म्हणजे काय. हे अल्टिमेटम देत आहे. पण आज दादा तुम्हाला एक बाईट मी ऐकवणार आहे. 3-4 बाईट्स आहेत जे वेगवेगळ्या भूमिकांच्या बद्दलच्या आहेत. साधारणतः देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तुम्ही जेव्हा भूमिका मांडली तेव्हा देवेंद्र फडणवीस एक वाक्य अतिशय महत्त्वाचं मांडले या राज्याच्या राजकारणात. मला वाटतं ते ऐकूया आपण आणि त्याच्यावर मला तुमची रिॲक्शन हवी आहे. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते मनोजदादांच्या बद्दल आपण ऐकूया, नंतर त्यांच्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया घेऊया. नेमकं कोण हे करतंय? सातत्याने उपोषण आंदोलन चाललंय काय कळत नाही. तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, मला विचार चुकीच्या मला माणसाला टार्गेट करताय, चुकीच्या माणसाला विचारतात तुम्ही. म्हणजे काही राजकारण आहे का याच्या मागे? कोण करतंय सूर्यामध्ये? देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की मी कुठल्याही फाईलवर सही करण्याच्या आधी जर नकार दिला असेल किंवा मी रोखत असेल तर मी राजकारणातून संन्यास घेईन. मग प्रश्न असा विचारला जातोय भाजपच्या नेत्यांकडून, त्यांच्या प्रवक्त्यांकडून की देवेंद्र फडणवीसांना सातत्यानं का मग टार्गेट केलं जात आहे. नाही, त्यांना राजकीय फडणवीस साहेबांना संन्यास घेण्याची गरजच नाही ना. त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या ज्यांच्या भविष्यासाठी आयुष्याच्या लागतात त्या दिल्या पाहिजे. जसे की शेतकऱ्यांना सुद्धा आयुष्याचे कर्जमुक्ती दिली पाहिजे, त्यांना मालाला भाव दिला पाहिजे, पाणी दिलं पाहिजे, शेतकऱ्यांना लाईट दिली पाहिजे. तसंच मराठ्यांना तुम्ही आयुष्याचं द्या ना. त्यांचं हक्काचं आरक्षण आहे. मराठा आणि कुणबी एकच हे राव हे साध्या माणसाला सुद्धा समजतंय. तुम्ही द्या ना, तुम्हाला राजकीय संन्यास घ्यायची गरज नाही. जाऊ द्या, मागचं जाऊ द्या. आता आपण आज तुमच्या समक्ष सांगतो की आता आम्ही तुम्हाला ही संधी द्यायलो की आम्ही उपोषणाला बसलो, तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा. सगळ्या तुम्ही मान्य करा. मराठा समाजाला दिसतंय ना कोण फायदा करतोय मराठा समाजाचा. तुम्ही नाही दिल्यावर मराठा समाज तुमच्या विरोधात बोलणारच ना, कारण सत्ताधारी तुम्ही आहेत. सत्तेवर आज तुम्ही बसलाय, त्या खुर्चीचे हकदार तुम्ही आहेत. आज तुम्ही राजा आहेत, तुमच्याकडे पालकत्व आहे, तुम्हाला घरानं ऐकून घ्यावं लागणार आहे. तुम्ही उघडपणा नाही करू शकत. मला का प्रश्न विचारला, आम्हाला का मानता, तुम्ही चुकीच्या माणसाला प्रश्न विचारता, तुम्ही चुकीच्या माणसाला मागणी करता. चुकीचं म्हणू शकता तुम्ही. सत्तावरती तुम्ही बसलात, पालकत्व तुमच्याकडे आहे आणि हे तुम्हालाच द्यावं लागणार आहे. दुसरा काहीच नाही. तुम्ही जर असंच शब्द वापराल की चुकीच्या माणसाला बोलताय तर आणखीन तुमच्याबद्दल गैरसमज समाजात जाणार आहे की तुम्ही मुद्दाम देत नाहीत म्हणून, कारण सत्ताधारी तुम्ही, तुम्हालाच मागावं लागणार आहे. ठीक आहे, सत्ताधारी आमदार राजेंद्र राऊत यांची एक मागणी आहे तुमच्याकडे, ते सुद्धा आंदोलन करतायत. त्यांची मागणी काय ती ऐकूया, त्याच्यावर मला तुमचं उत्तर हवं आहे. राजेंद्र राऊत काय म्हणाले आपण ऐकूया. या महागाई विकास आघाडीला तुम्ही एक झुकतं माप दिले लोकसभेला, त्यांच्याकडनं लिहून घ्या. मला सांगा राजेभाऊ राऊत, मी लिहून आणतो. हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण, एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघतो. अजितदादा कशी लिहून देत नाहीत ती माझी जबाबदारी. आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं, सगळे पत्रकार मराठा समाज बांधव तुम्ही आहेत, राजकीय संन्यास राजाभाऊ राऊतचा आज जाहीर. अजून एक राजकीय संन्यास म्हणू दादा. खरं आहे ते सगळे खरं आहे ते खरं आहे. काय उत्तर द्यायचं, खरं आहे ते. शेवटी फडणवीस साहेबांच्या सगळं हातात आहे. मी तर सांगितलं ना त्याच दिवशी की आमची जबाबदारी नाही कोणाकोण लिहून आणणं, कोणाचं बैठका घेणं, ही सरकारची जबाबदारी. बैठका बोलवणं, आता अधिवेशन बोलवलं होतं, विधानसभा अध्यक्षांकडं मागणी करायला लागते, वेळ मागायला लागतो राज्यपालांकडं. मग राज्यपालांकडे दिल्याच्या नंतर राज्यपाल महोदय ठरवतात जागा, वेळ, ठिकाण अधिवेशनाची. ही प्रक्रिया आहे. इथं कोणी सरकारने बोलायला लागतं, सरकार त्यांचंच आहे. कोणत्या आमदारांनी पत्र द्यायची काय गरज नाही. जर एकदा सरकारने ठरवलं, राज्यपाल महोदयांकडं मागणी केली तर अधिवेशन लागू शकतं. सत्ताच त्यांची आहे. कायदे नियम बऱ्याच जणाला कळतात, पण काहींना वाटतं बाबा जाऊ द्या, मला त्या विषयात बोलायचं नाही म्हणून. ठीक आहे, ठीक आहे, आपल्याला टीका टिप्पणी नको, पण एक दिवसीय अधिवेशन होणार आहे असं कळतंय. तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचली आहे त्याच्याबद्दल? एक दिवसीय अधिवेशन होणार आहे अशी चर्चा आहे. म्हणजे खरं तर अजून अधिकृत त्याच्याबद्दल नाही आहे की मराठवाड्यातल्या गॅजेटच्या संदर्भात निर्णय होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते. खरं खोटं माहित नाही. तुमच्यापर्यंत काय माहिती आहे का? नाही, मी नाही खोटं बोलत, मी तुम्हाला चांगलं माहिती आहे. माझ्यापर्यंत चर्चा नाही कसलीच, पण काय विषय नाही.
माझ्यापर्यंत माहिती पण नाही ती, आणि मीच तो आपल्यापासून काहीच लपवत नाही. तुमच्याकडे मंत्री येऊन गेले, पालकमंत्री, त्यांनी तुम्हाला काही माहिती सांगितली, त्यांचं काय म्हणणं होतं नेमकं? नाही, त्यांना पालकमंत्री महोदयाला आम्ही माजी त्यावेळेस ते पालकमंत्री अब्दुल खासदार सत्तार साहेब माफ आले करा. होते, त्यांना त्याच हां, वेळेस भुमरे साहेब माफ करा. हां हां नाही, त्यांना सांगितलं होतं आम्ही आज कालच की ह्या आरक्षणाच्या विषयात सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना तुम्ही काढली, मग त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. तुम्हीच काढली. 2004चा जे आहे मराठा आणि कुणबी एकच आहे, 3ही गॅजेट लागू करा. तुम्ही पुरावे आणलेत 8,000 शंभूराजे साहेबांनी हैदराबादू, तेही लागू करा. केसेस सगळ्या मागे घ्या. ज्या मागण्या आहेत त्यात ठेवू नका, तुम्ही थांबू नका. तुम्हाला अशी नाराजी मराठ्यांची भरून नाही निघू शकत. हां, तुम्हाला ते द्यावं लागणार आहे. नसता मग आपलं काय विषय, राजकारण मला विषय घ्यायचा नाही आता या काळात. मला सरळ सरळ त्यांनी किती समोरून टीका केली दादा, तरी पण मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो आणि तुमच्या पुन्हा शब्द वापरतो मी की तुमच्या साक्षीनं सांगतो, मला आता राजकारण करायचं नाही आहे. मी फक्त सरकारला संधी दिली की तुम्ही आता द्या. बरोबर, अजून संधी गेलेली नाही म्हणताय तुम्ही, तर मराठ्यांच्या मागण्या सरकारच्या पूर्ण करा. हातून संधी गेलेली नाही, अजून ती वेळ गेलेली नाहीये म्हणताय? अजिबात गेलेली नाही. पण नंतर जर तुम्ही आता दिलं नाही तर माझ्या नावाने बॉम्बलायचं नाही. पाडापाडी काय उभा काय कमून केले काय, मग बॉम्बलायचं नाही. आणि मराठी ऐकून बी घेणार नाहीत. मराठी सरळ सरळ तुमच्या नावानं खडे फोडणार आहेत, मग कारण तुम्हाला संधी दिली. एक मेसेज दिला आणि फडणवीस साहेबांनी समजून घ्यावं. ठीक आहे, आज तुम्ही मेसेज दिलेला आहे खुल्या. पण एक गोष्ट आज आहे, न्यूज 18 लोकमतच्या आज ऑफिसमध्ये आमच्याकडे संजय राऊत आलेले होते. संजय राऊतांना जेव्हा मराठा आरक्षणाच्या बद्दल तुमची भूमिका काय हे विचारलं, तेव्हा त्यांनी काय म्हटलं ऐकूया, कारण ते तुमच्याशी संबंधित आहेत म्हणून तुम्हाला हे ऐकवायचं आहे. आम्ही सगळे भावनिकदृष्ट्या त्यांच्याबरोबर आहोत. पण जो तात्विक मुद्दा आहे की ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या हा फार तात्विक आणि तांत्रिक मुद्दा आहे. याच्यावर जाहीरपणे बोलण्यापेक्षा आम्ही त्यांच्याशी आमची चर्चा सुरू असते. सरकारसोबत की आमची सगळ्यांशी चर्चा सुरू असते. आणि हा विषय जो आहे हा आता या क्षणी फार टोकाला जावा असा नसून त्यातून मार्ग निघावा या मताचा आम्ही आहोत. एक नेता वारंवार उपोषण करतो, त्याच्या प्रकृतीची आम्हाला चिंता वाटते. दादा, ते असं म्हणतायत की तुमच्याशी चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून तशा प्रकारचा काही प्रस्ताव आलाय का? चर्चा सुरू आहे का? नाही नाही नाही, चर्चा नाही काय. मी सांगितलं ना तुम्हाला मोगाच की मी खोटं बोलत नाही. आणि एकदा असल्यावर मी डायरेक्ट हा म्हणतो. मी कोणी भेटलं मला तरी बांधवाला सांगतो भेटलेत, नाही म्हणून सांगले तरी भेटतो. मी कधी लपून काही ठेवत नाही. आणि लपून ठेवायचं काय कारण आहे, मला समाजापेक्षा मोठं कोणी नाही. एवढा मोठा बलाढ्य समाज आहे आणि त्यांच्याशी आणि तुमच्याशी मी कधीच काही लपून ठेवत नाही. सरळ सरळ आहे. तुम्ही जनतेपुढं दाखवताय आणि मी तुम्हाला बोलतोय, म्हणजे मला दोघं सारखेच आहेत, तुम्ही पण आणि समाज पण. त्यामुळे मी इथं काहीच लपवत नाही. हा, प्रत्येक पक्षाची आमच्या आंदोलनाबरोबर भावना आहे. मग आता ते तर योग्यच आहे. प्रत्येक पक्षाची भावना आहे की आंदोलनाच्या सोबत राहायला पाहिजे आणि ते योग्यच आहे सगळ्यांचं. समाजाची भावना आहे तुम्ही उपोषण करू नये, पण तुम्हाला वाटतं हीच ती वेळ, हाच तो क्षण? कारण राजकारणात टायमिंग खूप महत्वाचं असतं, आंदोलनात सुद्धा टायमिंग महत्वाचं असतं. नाही हो, असं नाही. इतके मुरबी नाहीत बाबा आम्ही. त्यांच्याजवळ लय मुरबी आहेत अशी टायमिंग साधा. सगळ्या राजकारण्यांशी झुंजत तुम्ही मुरबी झालायत. वर्षभरापूर्वीचे मनोज दादा आताचे खूप फरक पडलाय. नाही, गरीब शेतकऱ्याचं लेकरू आहे. बांधावर खेळलेले पोरं आहेत. आम्ही चिखल बघितलेला आहे, कष्ट बघितलेले आहेत, किती काटे मोडतात बघितलेले आहेत, किती हाल होते हे बघितलेले आहेत. डावं येत नाहीत आम्हाला. पण एक खरं आहे की मला माझ्या समाजाला डाग लागू द्यायचा नाही की हे असले डागं लावतात आम्हाला की जातीवाद करायले, नामकं करायले, तमकं करायले, राजकीय भाषा बोलायलेत. म्हणून एक जबाबदार पोरग म्हणून समाजाचं मला सरकारला संधी देणं गरजेचं आहे की आता तुम्ही द्या, आम्ही राजकीय भाषा बोलत नाही. तुम्ही अधिवेशनाची मागणी केली तुमच्याच माणसानं, घ्या अधिवेशन तुम्ही आणि पडू द्या समाजासमोर उघडे. कोणाचा बोलत नाही, विरोधी पक्षाचा आमदार बोलत नाही का सत्ताधाऱ्यांचा बोलत नाही. हो द्या एकदा दूध. शेवटचा प्रश्न, जर तुमची मागणी मान्य झाली नाही तर मनोज दादा राजकीय मैदानात असतील का एक आव्हान बनून ह्या सगळ्यांच्या समोर? नाही, मला नाही जायचं राजकारणात. मला नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं. आमचं ध्येय आहे, माझं पण समाजाचं पण, आरक्षण मराठा समाजाला मिळाला पाहिजे आणि ह्या भूमिकेवर आम्ही ठाम आहेत.
पण आता पुढं काय होईल यांनी नाही दिल्यावर ते समाजाची बैठक घेऊन समाजाला विचारून केलं जाईल. पाडायचे का उभा करायचे ते समाजाला विचारून निर्णय घेतला जाणार आहे. त्याला नाविलाज आहे मग. पण आता तरी आता राजकारण डोक्यात नाही, राजकीय भाषा मला करायची नाही. सरकारला संधी आणि विशेष करून फडणवीस साहेबाला त्यांनी आता द्यावं, मराठा समाजाची नाराजी भरून काढावी आणि त्यांचं राजकारण त्यांना लखलाप देणारा कोण आहे समाज बघत असतो. नक्की आशा करूया. वर्ष झालं तुम्ही झुंजताय, 6 उपोषणं तुम्ही केली आहेत आणि गेल्या काही काळामध्ये खूप सहन करावं लागलं आणि समाजानं सुद्धा मोठा संघर्ष केला. त्यांच्या सुद्धा पदरात न्यायाचं दान पडेल, आरक्षणाचं दान पडेल अशी आशा करूया. खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आता आपल्यासोबत जोडले जात आहेत राजेंद्र राऊत. आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. राजेंद्र राऊत गेल्या 5 दिवसांपासून आंदोलन करतायत. राजाभाऊ स्वागत आहे तुमचं. प्रश्न असा आहे की तुम्ही एका बाजूला आंदोलन करताय आणि त्याच बाजूला आमच्यापर्यंत बातमी अशी पोहोचते की अधिवेशन घेतलं जाईल. खरं काय आहे? खरंच मराठा समाजा जो आशा लावून बसलाय त्यांच्या पदरात हे दान पडणार आहे का? सरकारी पातळीवर काय हालचाली सुरू आहेत? निश्चितपणे माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या मराठा बंधू भगिनीला सांगू इच्छितो की हा प्रश्न आता अधिवेशन शिवाय मिटणारच नाही. माझं स्पष्ट मत आहे की मी पहिल्यांदा तर आता सुरुवातीला मनोज दादाला धन्यवाद देतो की त्यांनी राजकीय भाषा पण आज वापरली नाही, कुणाला वेडवाकडे बोलली नाही, त्याबद्दल धन्यवाद. आणि असंच बोला दादा. आणि ही जी मागणी आहे माझी, ही माझ्या मागणीचा गैरअर्थ काढून देऊ नका बडे साहेब. मी त्यांना विनंती करतो. नाही आणि काय माहितीये का, तुमच्यातला वाद सुद्धा मिटला पाहिजे. हे बघा, समाज आजपर्यंत एकजुटीने उभा होता. कुठेतरी त्याच्यामध्ये वादविवाद होतो, हे मेसेज जाणं सुद्धा चांगलं नाहीये. आणि असं समाजाला वाटतंय की ही वेळ आहे आता जेव्हा सगळे एकत्र होतील, त्यामुळे कदाचित जे असतील ते मिटवून टाका. तुमचं काय असेल ते. मी तेच म्हणतोय की माझ्या आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. आता 25 दिवस आपल्याकडे शिल्लक आहे आणि 25 दिवसानंतर आचारसंहिता लागेल, परत समाज बांधव आणि एकदा मतदान केल्यानंतर जे ते आपापलं सरकार नेमते कुणाचं येईल कुणाचं जाईल मला माहित नाही. परंतु उद्या जर आपला समाज बांधव फसला तर ह्याला जबाबदार कोण? नंबर 1. त्यामुळे या ठिकाणी अधिवेशन घेतल्याशिवाय आपल्याला कुठलाही पर्याय, मला तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर जे काही समजतंय मला तर दिसत नाही. माझी या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी जे जे आंदोलन आतापर्यंत उभारलेले, मग अण्णासाहेब पाटलांच्या विचाराशी प्रेरित होऊन बार्शी तालुक्यामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी चळवळीमध्ये काम केलं, किंवा शशिकांत पवार असतील किंवा जवळे पाटील, विनायक मेटे साहेब असतील, किंवा जेवढी सोलापूर जिल्ह्यातले आमचे दास शेळके, सुनील रसाळे, विजय मुळी साहेब, कोल्हे साहेब, सगळ्यांच्या आणि मनोज दादांच्या सुद्धा प्रत्येक चळवळीत मी सक्रिय सहभागी. राजाभाऊ, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. माझा मुद्दा तुम्हाला आहे. राजाभाऊ, आज जर मैदानात येऊन बोलतायत, सांगतायत की तुम्ही अधिवेशन घ्या, हे करा, भूमिका मांडा, तुम्ही तुमची भूमिका लपवून ठेवलेली नाहीये. तुमचे बाकीचे आमदार काय येत नाहीत मग पुढे? मग मला तेच म्हणायचं साहेब, माझा मुद्दाच तो आहे की विधानसभेच्या निवडणुकीनंतर काय उपयोग नाही. आता मला सांगा, 288 मध्ये मी आमदार म्हणून पुढे आलो, माझी भूमिका स्पष्ट सांगितली, ओबीसीतून आरक्षण मिळावं याकरता अधिवेशन घ्या, माझी भूमिका स्पष्ट केली, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. पहिला आमदार आहे का नाही मी क्लिअर. आता मग आदरणीय संजय राऊत पण होते, मी काय कुणावर टीका करणार नाही, ते ज्येष्ठ आहेत, त्यांनी तरी म्हणले का ओबीसीतून आरक्षण द्या. एक मला सांगा, जवळपास 145 ते 150 आमदार मराठा समाज आहेत. त्या मराठा समाज बांधव माझ्या आमदार बंधू भगिनीला पण माझी नम्रतेची विनंती आहे, मी कुणाला अडचणीत आणू इच्छित नाही. अरे बाबा, पण सगळेजण मिळून इथं मागणी करा ना, अधिवेशन घ्या. मी राज्यपाल महोदयांकडे पत्र दिलंय, अध्यक्ष साहेबांकडे दिलंय, मुख्यमंत्र्यांना दिलंय, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांना दिलंय, सगळ्या आमदारांना आज माझी उद्या पत्र जातील, सगळ्या पक्षांना विनंती केलेली साहेब. हा प्रश्न सगळ्यांनी पुढे होऊन या ठिकाणी एक जण तर बोलायला तयार आहे का? मला सांगा, 10 दिवस झालं बाकीचे सोडा, मग तुमच्या पक्षाचे, सॉरी तुमच्या पक्षाचे म्हणजे तुम्ही अपक्ष आहात, पण नाही ते माझ्या लक्षात आलं. पण मग तुम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना पण सांगायला हो ना तुम्ही की या बाबा मैदानात. मी त्यांना पण विनंती केलेली आहे, असं कुणाला माझ्याकडनं दुजाभाव नाही. मी सगळ्या आमदारांना पत्र लिहिले, शिंदे साहेबांना लिहिले, फडणवीस साहेबांना लिहिले, अजितदादांना लिहिले, मी सगळ्यांना पत्र लिहिले साहेब. ज्यांचे आमदार नाही त्या सुद्धा पक्षांच्या प्रमुख आहेत जे आदरणीय, त्यांना सुद्धा मी पत्र लिहिले साहेब. माझा एक प्रश्न आहे, हा जर समाजाची इतकी मोठी मागणी आहे, इतकं मोठं आंदोलन आहे, दादांच्या आंदोलनाला तुम्ही पाठिंबा देणार का? पॅचअप होणार आहे का तुमच्या दोघांचं?
नाही दादांचं आंदोलन जे आहे ना फक्त माझी उद्या विनंती उपोषण, आहे आता आता. उपोषण करतायत रात्रीपासून ते, म्हणून विचारतोय. 100% जी मागणी आहे ना ओबीसीतून आरक्षण द्या, माझी पण मागणी तीच आहे ना. मग उलट दादानीच म्हणाला पाहिजे की सगळ्या आमदारांना विनंती करा, प्रत्येक समाज बांधव जे काय आमदार असतील सगळ्या समाजाचे त्यांना विनंती करा आणि बाबा तुम्ही करा. नाहीतर एक काम करा म्हणा की सगळ्या पक्षांना टेन्शन येत आहे ना, माझा पक्ष अडचणीत येईल, सगळ्या आमदारांना रिकामं सोडून द्या. कुठल्याच पक्षाने काय म्हणा अधिवेशन बोलवायचं आणि ज्या आमदाराला जो मतदारसंघ सोयीचा पडेल, ज्या ठिकाणी मराठा समाजाची संख्या जास्त आहे ते आमदार मराठाच्या बाजूने बोलतील, जिथं ओबीसी संख्या आहे ते ओबीसीच्या बाजूने बोलतील, जे काय असेल ते आमदाराला रिकामं सोडून. ठीक आहे, बघूया. पण हा निर्णय सभेमध्येच होणं अपेक्षित आहे. म्हणजे एक सेकंद आहे. मला आणखीन एवढंच म्हणायचं आहे की दादानी जरी बसलं तरी ठीक आहे, तुमचा आवाज माझ्यापर्यंत. त्यांना पण विनंती करण्याकरता. ठीक आहे, बघूया. आणि अधिवेशन जर झालं तुमच्या मागणीच्या नुसार तर त्या अधिवेशनामध्ये एक खूप मोठी आशा लावून बसलेला जो समाज आहे त्याला काय मिळतं का बघूया, त्याचे काय प्रतिक्रिया उमटतात ते बघूया. आणि या सगळ्या अनुषंगानं सध्या ही टायमिंग खूप महत्त्वाचा, निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. हा प्रश्न सुटतो का याकडे सगळ्यांची नजर असणार आहे. तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या या बडे मुद्द्यामध्ये आलात त्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून आभार. एक छोटासा ब्रेक आपण घेतोय, पण ब्रेकच्या नंतर आपल्याला जाणून घ्यायचे दिवसभरातले इतर काही बडे मुद्दे. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.